संकल्पना आहे, गोविंद डेअरीचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचं एक स्वप्न होते की म्हणजे सर्वसामान्य शेतकरी आहेत की पूर्वी होते ते बंदिस्त गोटे होते, तर शेतकऱ्यांचे कष्ट कसे कमी झाले पाहिजे, तर एक म्हणजे बाहेर देशामध्ये गेल्यानंतर तिथले मुक्त संचार पद्धत आपल्या भारतामध्ये कसं आणता येईल ह्याकरता म्हणजे सर्वप्रथम फलटणमध्ये एक राजाळ्यामध्ये सर्वप्रथम मुक्त संचार गोठा कळकापासून तयार केला. त्यामधून असा फायदा झाला की पूर्वी आपल्या ज्या काही गोष्टी होत्या की बांधून गाय असल्यामुळं आजार वाढायचे, सर्वात महत्त्वाची गोष्ट दूध कमी होतं आणि कष्टाची कामे भरपूर प्रमाणामध्ये वाढायचे, त्यामुळे दुग्ध व्यवसायाकडे म्हणजे लोक म्हणजे थोडं म्हणजे माघार घ्यायचे. पण आता मुक्त संचार गोठा केल्यानंतर आज जवळपास फलटण भागामध्ये किंवा सातारा भागामध्ये अनेक लोक किंवा सुशिक्षित रोजगार जे म्हणतात आपल्याकडे जास्त शिकलेले लोक वगैरे आहेत, मुलं वगैरे आहेत, तर ह्या व्यवसायाकडे वळण्याचं मुख्य कारण म्हणजे मुक्त संचार गोठा आहे. आज मुक्त संचार गोठा केल्यामुळं आजाराचं प्रमाण कमी झालं, त्याच्यामध्ये दूध वाढलं, कालवड संगोपन व्यवस्थित झालं आणि कष्टाची कामे कमी झाल्यामुळे सकाळीच 2 तास आणि संध्याकाळी 2 तास करून आज हा प्रतिष्ठेचा, पूर्वी म्हणायचे की शेणाचा व्यवसाय म्हणजे दुग्ध व्यवसाय म्हणायचा, पण आता प्रतिष्ठेचा व्यवसाय आहे. आज अनेक जे युवक आहेत उच्च शिक्षित ते आज दुग्ध व्यवसायाकडे वळण्याचं मुख्य कारण म्हणजे हा मुक्त संचार गोठा आहे. धन्यवाद.